हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. तर आज मी इथे कुठे डेली रुटीन शेअर करत नाही ना कोणती रेसिपी शेअर करत नाही, तर आपल्या देवघरात मंगल कलश कशा स्थापन करावा, कुठे करावा आणि का करावा याची संबंधी माहिती सांगणार आहे. प्लीज आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगले कमेंट लिहा. आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना कशी करावी, का करावी आणि कुठे करावी. तर आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना जरूर करावी. तर कारण आहे, तर या मंगल कलशामुळे आपल्या घरातील कुलदेवीचा वास नेहमी आणि आशीर्वाद नेहमी राहतो. त्याच्यामुळे मंगल कलशाची स्थापना करावी. आपल्या देवीचा वार ज्या दिवशी असेल, समजा मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी मंगल कलश मांडायचा असतो. पण मंगल कलश मांडताना त्याच्यामध्ये काय काय टाकायचे, तर मंगल कलशावर काय ठेवायचे, तर मंगल कलशामध्ये पाणी, सुपारी, 1 रुपयाचे नाणे, हळदी, कुंकू, अक्षता, सुपारी आणि एखादं फूल टाकावे. मंगल कलश हा तांबा, पित्तळ किंवा चांदीचा असल्यास खूप छान असतो. म्हणजे तांबा, पित्तळ आणि चांदी हे सुख, शांती, समृद्धीचे वेगवेगळे प्रतीक आहेत. त्याच्यामुळे या धातूचे मंगल कलश असल्यास घरामध्ये खूप छान असतं. तर त्या कलशावर ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. 2 उभ्या रेषा ह्या रिद्धी-सिद्धीचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक जे काढतो आपण ते स्वस्तिक समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणून मंगल कलशावर नेहमी स्वस्तिक आणि उभ्या 2 रेषा काढल्याच पाहिजेत. मंगल कलश हा तसाच ठेवत नाहीत. मंगल कलश हा नेहमी तांदळावर ठेवावा, कारण तांदूळ हे समृद्धीचे आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपण जो मंगल कलश मांडतो तो मंगल कलश नेहमी तांदळावरच ठेवावा. एखाद्या तांदळाच्या प्लेटामध्ये ठेवून द्यावा. जो आपण मंगल कलश मांडतो तो आपण मांडलेला मंगल कलश हा कुलस्वामिनीचा कुलाचार असतो. आपण ज्या कुलस्वामिनीची पूजा प्रार्थना करतो त्या कुलस्वामिनीचा आपण कुलाचार म्हणून हे मंगल कलश मांडत असतो. तर मंगल कलश कुठे ठेवायचा, तर मंगल कलश हा पूर्व बाजूला ठेवायचा असतो, नेहमी पूर्व बाजूला ठेवायचा असतो. आणि आपल्या हाताच्या डाव्या बाजूला म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला हा मंगल कलश नेहमी मांडायचा असतो. मंगल कलश नेहमी स्थापन करायचा असतो आणि प्रत्येक घरात आपल्या कुलस्वामीच्या नावाने एक मंगल कलश मांडलाच पाहिजे. नक्की स्थापना करायलाच पाहिजे आपण. मंगल कलश हा घराचा कळस असतो. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या घरावर येणारं नेहमी संकट हे नेहमी कुलस्वामिनी आपल्या घरावर येऊ देत नाही. नेहमी कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्या घरात राहतो. त्याच्यामुळे मंगल कलश मांडला पाहिजे. मंगल कलशामुळे कुलस्वामिनीची कृपादृष्टी आणि आशीर्वाद आपल्यावर नेहमी असते. घरावर आपल्या कोणत्याही संकट येऊ देत नाही ही कुलस्वामिनी. म्हणून कुलस्वामिनीच्या नावाने आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना झालीच पाहिजे. आणि हा जो मंगल कलश आपण मांडतो, स्थापित करतो, त्याची नित्यनियमाने पूजा केल्यावर घरावर कोणतेही संकट येत नाही किंवा आपल्यावर कोणतेही संकट येत नाही. त्या कलशात काय करायचं आहे, तर 5 विड्याची पाने ठेवायची आहेत. विड्याची पाने असल्यास विड्याची पाने ठेवायची, अथवा नसल्यास आंब्याची 5 पाने ठेवू शकतो. आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर नारळावर एखादं लाल फूल ठेवायचं आहे किंवा आपल्याकडे गजरा, वेणी असेल तर वेणी, गजरा ठेवू शकतात तुम्ही. आणि कलशातील पाणी रोज बदलायचे आहे. रोज बदलणे शक्य नसल्यास हे पाणी आपण आपल्या देवीचा वार ज्या दिवशी असेल, म्हणजे समजा मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी बदलू शकतो. आणि नारळ जो स्थापित केलेला आहे तोच ठेवायचा आहे. अगर नारळ खराब झाला अथवा त्याला तडा गेला असल्यास तो नारळ आपण बदलू शकतो. बदललेला नारळ आपण पाण्यामध्ये विसर्जित करायचा आणि त्या जागी नवीन नारळ स्थापित करायचा.
नवीन नारळ स्थापन करायचं असतं त्याच्या अशा प्रकारे आपण मंगल कलश स्थापन करायचा आहे. मंगल कलश स्थापन केल्यामुळे कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर हा नेहमीच असतो. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. प्लीज तुमच्या एक लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देखील लागत नाही. तरी पण तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. प्लीज तुमच्या सबस्क्राईबची आणि लाईकची खूप गरज आहे मला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.